वन नेशन वन इलेक्शनला केंद्रानं मंजुरी दिल्याची सूत्रांची माहिती आहे। मात्र वन नेशन वन इलेक्शनला विरोध होताना देखील दिसून येतो आहे। आप बोलिए, आपका माइक ऑन हो जाए। आपण म्हणाल्याप्रमाणे ते बिल पार्लमेंट आणि राज्यसभेमध्ये मंजूर होऊ शकतं। एका रुलिंग पार्टीची मेजॉरिटी याची परिस्थिती आहे। परंतु माझ्या दृष्टीने हे बिल असं चॅलेंज केलं जाईल। याचं कारण की फंडामेंटल बदलतात आहेत अशी असणारी परिस्थिती आहे। फंडामेंटल काही आहे तर ही लोकशाही आहे। त्यातले जे काही बारकावे आहेत ते पाहून त्यावर मग भाष्य करणं जास्त उचित राहील। कारण वन नेशन वन इलेक्शनच्या बाबतीत जे एक नॅरेटिव्ह मांडलं जातं की वेळ कमी वाचेल, विकास कामांमध्ये अडथळा येणार नाही किंवा पैशांचा जे पैसे खर्च होत आहेत हे कमी, या अनेक गोष्टी आहेत। पण त्याचबरोबरीने इतर बाजूही पाहणं गरजेचं आहे। त्या बाबतीत मतदारांच्या मनात 100% विश्वास आहे का? त्यांच्या मनात काही शंका आहेत का? आत्ता आपण उदाहरण बघितलं, मार्केटवाडीतल्या मतदारांच्या मनात काही शंका आहेत, तर या शंकांचं निरसन करणं सुद्धा गरजेचं आहे ना।